नमस्कार, मी अक्षय. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. मराठा आंदोलनादरम्यान झालेल्या दंगली प्रकरणी विविध नेत्यांचे विविध मतांतरे या विषयावर पुन्हा चर्चा. भर हिवाळ्यात पावसाची हजेरी, गुलाबी थंडीची हजेरी, शहर गारठले. आता बघूया सविस्तर बातम्या. अंतरवाली सराटी येथे झालेल्या दगडफेकी संदर्भात स्वतः मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आपले मत व्यक्त केले. आता खटले माग घेतले तर लोक उचली देत, काय ताळमेळच लागा नाही. मला काय चाललंय, सरकार काय करायला लागले, काय करताय. एकदा खटले मागं घेतले म्हणतात, एकदा अटक करणार नाही म्हणतात. लोक तर अंतरवालीचे सुरू केले तर अटक करायला, पण राज्यातले पोरं गोरगरिबाची अटक करायला सुरुवात केली. त्या बीड जिल्ह्यातले लोक अटक करायला सुरुवात केली. काय करायला लागलेत, काय डाव टाकते सरकार, लक्षात आहे ना. मी जरा चौकशी घेतो त्याची सविस्तर इथून गेल्याच्या नंतर, मग बघूयात आता सरकार काय नेमकं त्यांच्या मनात काय हे आमच्या आता लक्षात येणं गरजेचं आहे आणि यायला पण लागले. नाही आता बाकीचं नाही सांगू शकत आम्ही. आमचं मात्र शासकीय नोंदी आहेत. आमच्या मराठा समाजाला आरक्षण मिळाले ते आम्हाला पाहिजे, आमच्या नोंदी मिळाले ते आम्ही घेणार आहेत. कारण आमचा हक्काचं मात्र आम्ही सोडणार नाहीत. मग काहीही झालं तरी हरकत नाही, पण आम्ही मात्र आरक्षण घेतल्याशिवाय सोडत नाही. मागासवर्ग आयोगानं सुद्धा तातडीनं काम याच्यावरती केलं पाहिजे. सरकारनंही तातडीनं याच्यावरती काम केलं पाहिजे. राज्य मागासवर्ग आयोगाला सुद्धा काम करायला सरकारनं भाग पाडलं पाहिजे. राज्य मागासवर्ग आयोगानं गांभीर्यानं हा विषय घेतला पाहिजे. त्यांनी लई शांत बसणंही गरजेचं नाही. त्यांनीही या जनतेच्या न्यायाचा उलगडा केला पाहिजे. या न्यायासाठी त्यांनी कसरत केली पाहिजे. राज्य मागासवर्ग आयोग शांत आहे. राज्य मागासवर्ग आयोग मराठ्यांना न्याय मिळवणे असं वाटतंय का त्यांना? नाही, देवेंद्र फडणवीस साहेबांनं याच्यात लक्ष घातलंच पाहिजे की निष्पाप गोरगरिबांच्या पोरावर अन्याय होतोय. साखळी उपोषण करणाऱ्या महाराष्ट्रातल्या पोरांना नोटिसा दिल्या जातात, हिंगोलीला सगळ्या नोटिसा दिल्या. म्हणजे ही काय प्रकार आहे, याच्याकडं गृहमंत्री साहेबांना लक्ष बारकाईने घातलं पाहिजे. आंतरवालीचे लोक उचलायचे नाहीत, उचलायला सुरुवात केली. गुन्हे मागं घेऊ तेही घेतले नाहीत. मग हे असं नाही व्हायला पाहिजे की लोकात नाराज आणि रोष नाही गेला पाहिजे. एक सर्वसामान्य निष्पाप लोकांवरती अन्याय करायचा, जे करतायत त्यांच्याकडे लक्ष नाही आणि जे करत नाहीत अशा साथ द्यायची, हे त्यांचं स्वप्न जर असलं, आंदोलन थंड होणे यांनी होणार नाही. तुम्ही गुन्हे दाखल केल्यामुळं, करायला लावल्यामुळं आणि नोटिसा दिल्यामुळं आता हिंगोली जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना नोटिसा विनाकारण दिल्यात. काय करतात ते लोक? आमचे साखळी उपोषणाला बसलेले आहेत ना. साखळी उपोषणकर्त्याला तुम्ही नोटिसा दिल्यात, किती मोठी शोकांतिका आहे राज्यातली. आपण गृहमंत्री असताना सुद्धा आपण याच्यात बारकाईने लक्ष घातलं पाहिजे. समाजात नाराजी नाही पसरली पाहिजे आणि रोष पण नाही गेला पाहिजे. याने आंदोलन थंड नाही होणार, जास्त आंदोलन मोठं व्हायला लागलं. याचं गृहमंत्र्यांनी गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. तर सत्ताधारी पक्षात असलेले आमदार संजय शिरसाट आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विविध प्रतिक्रिया देऊन आपापल्या पक्ष समाजाचे प्रतिनिधित्व करताना दिसून आले. झालेल्या पोलीस लाठीचार्जामध्ये अनेक जण गंभीर जखमी झाले आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आगडोंब पेटल्या गेला. खऱ्या अर्थानं तो जी घटना होती त्या घटनेला जे काही जबाबदार होते त्याचं आता समोर चित्र यायला लागलेलं आहे. त्यातला एक आरोपी ज्याच्याकडं पिस्टल मिळालं आणि काही दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली घडणार असं ज्यांनी वक्तव्य केलं होतं ते संजय राऊत, त्यांना त्याच्यामुळे ह्या घटनेला पुष्टी मिळालेली आहे. जेव्हा हे मराठा आरक्षणाचं आंदोलन शांततेने पार पडत होतं त्याच वेळेला जालन्यामध्ये काही बडे नेते तिथे दंगल कशी घडेल याचा प्लॅन आखत होते. त्याच्यामध्ये जे राष्ट्रवादीचे काही नेते आहेत, मुळात संजय राऊत सुद्धा आहेत आणि त्यांनी आखलेला तो प्लान त्या ठिकाणी अंमलात आणण्यात गेला. मग त्यामुळं जी काही लाठीचार्ज झाला, तातडीनं घटनाक्रम जर पाहिला तर एक ठरलेला कार्यक्रम होता. तातडीने त्यांचे बडे नेते जे कोणी कधी मेलं तर तिकडे जात नाहीत, ते तातडीने त्या
अंतरवाली सराटी गावामध्ये दाखल झाले होते. आता हे सर्व पोलीस तपासामध्ये निष्पन्न होत आहे. 7 ते 8 मिनिटाचा असलेला तो व्हिडिओ, त्या व्हिडिओमध्ये हे स्पष्टपणे सर्व चित्र आलेलं आहे. म्हणून जे या महाराष्ट्रामध्ये दंगली घडवत होते, शांततेने चालणाऱ्या आंदोलनाला जे गालबोट लावण्याचा प्रयत्न करत होते, आता त्यांच्यावर कठोर कारवाई हे शासन करणार आहे. तो सगळ्यात आधी लाठीचार्ज करायचा आदेश कोणी दिला हे समोर आलं पाहिजे. लाठीमार कोणी करायला सांगितलं होता? मराठा समाजाचं आंदोलन चालू असताना त्याच्यावर लाठीमार कोणी केला? पोलिसांनी गोळ्या कोणी मारल्या? याचं उत्तर काय येत नाही अजून. त्याचं समर्थन कोण करतं? संजय शिरसाट ज्या पक्षाचे, त्या पक्षाचे मंत्री मुख्यमंत्र्याला पत्र देतात संबंधित एसपीची बदली थांबवावी. मग जबाबदार कोण आहे? याचा अर्थ तुम्ही त्या एसपीला प्रोत्साहन देताय मराठा समाजावर गोळ्या झाडायला. आपण मराठा समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न आपण केला जातो. बघा ना, तुमचेच लोक आहेत. कोण आहे तिथं आजूबाजूला? हे आंदोलन अशा पद्धतीनं जातीयवादाचं बीज रोवण्याचं काम तर भारतीय जनता पार्टी करते. बघा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचे, फडणवीस साहेबांचे रोजचे स्टेटमेंट बघा कशा पद्धतीनं. आज तुमच्या सरकारमधले मंत्री बोलतात, छगन भुजबळ म्हणतात रक्ताचे पाठ वाहतील, हे वाहतील, हे वाहतील. याचं समर्थन करता तुम्ही आणि मराठा समाजाला बदनाम करता. 4 लोक असतील, फोटो सगळ्याबरोबर काढत असतात, अशा लोक म्हणतात ते काय उपाठाचे, शिवसेनेचे. शिवसेना असं का? शिवसेना जे करेल ते समोर समोर करेल, समोर समोर करेल. शिवसेने घाबरणार नाही कोणाला. जेव्हा दंगल करायची गरज पडेल, काय करायच्या हातात शस्त्र घ्यायची, त्या दिवशी शिवसेने हातात शस्त्र सुद्धा घ्या. चला ना मनोज पाटलाला जाऊन सरकारने तर कोण आहे? कोणी उचलण्याचा प्रयत्न केला मनोज जरांगेला? कशासाठी? तुमचा कार्यक्रम करायचा होता म्हणून, सरकारचा कार्यक्रम करायचा होता म्हणून तुम्ही लाठीचार्ज केला. म्हणून तुम्ही घरात माता भगिनीवर सुद्धा गोळ्या मारल्या. म्हणून तुम्ही लहान लहान पोरांवर सुद्धा मारला. त्याचं करा ना खुलासा. त्याचा का नाही करत खुलासा तुम्ही? तर मग कॅबिनेटमध्ये तुम्ही निर्णय घ्या ना. जर एक कॅबिनेट मंत्री अशा पद्धतीनं बोलत असेल तर मुख्यमंत्र्याचं नियंत्रण कॅबिनेटवर नाही आहे. त्यांच्याच कॅबिनेटमधले मंत्री तुमचं ऐकत नाही. अशा प्रकारचं आता एकीकडे मुख्यमंत्री एक बोलतात, एकीकडे अजितदादा एक बोलतात, एकीकडे देवेंद्र फडणवीस एक बोलतात आणि छगन भुजबळ साहेब नेमकं त्याच्या विरोधात बोलतात. चाललोय काय? म्हणजे एकानी एक बोलायचं आणि लोकांना मला असं वाटतं उल्लू बनवण्याचा प्रयत्न करताय का? शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाजवळ धनगर समाज अनुसूचित जमाती आरक्षण अंमलबजावणीसाठी धनगर समाज बांधवाच्या वतीने सुरू असलेल्या मेंढ्यांसह आमरण उपोषणाला विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. धनगर समाज अनुसूचित जाती आरक्षण अंमलबजावणीसाठी गंगापूर तालुक्यातील शिरुडी येथील मेंढपाळ हरिश्चंद्र वैद्य हे मागील अनेक दिवसांपासून आपल्या मेंढ्यांसह आमरण उपोषणाला बसले आहे. धनगर समाजाला शासन आरक्षण अंमलबजावणीच्या संदर्भात खोटे आश्वासन देऊन समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या उपोषण स्थळाला भेट देऊन पाठिंबा जाहीर केला. यावेळी त्यांनी धनगर आरक्षणासंदर्भात आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून आश्वासन दिले. भारतीय संविधान दिनानिमित्ताने अनिवासी भारतीयांनी दुबईतील MBRL ग्रंथालयाला भारतीय संविधानासह त्यांच्या पुस्तकांच्या प्रती भेट देऊन डॉक्टर आंबेडकरांच्या जीवन आणि कार्यांना श्रद्धांजली अर्पण केल्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भेट देऊन ADN सोबत बोलताना समाधान व्यक्त केलं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आणि दृष्टी भारताच्या सीमेपलीकडे पसरवणे आणि आंतरराष्ट्रीय समुदायांमध्ये त्यांचा वारसा प्रसारित करणे या उद्देशाने जगाच्या मध्य पूर्वेतील सर्वात मोठे ग्रंथालय असलेल्या दुबईतील MBRL ग्रंथालयाचा भारतीय संविधानासह त्यांच्या पुस्तकांच्या प्रती भेट देऊन डॉक्टर आंबेडकरांच्या जीवन आणि कार्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी कॉन्स्युल जनरल डॉक्टर अमन पुरी आणि HE मंडळाचे अध्यक्ष मोहम्मद अलमतूर यांनी MBRL लायब्ररीच्या वतीने भेटवस्तूंच्या आनंदाने स्वीकार केला. दुबईतील MBRL ग्रंथालयाला भारतीय संविधानासह त्यांच्या पुस्तकांच्या प्रती भेट देऊन डॉक्टर आंबेडकरांचं जीवन आणि कार्यांना श्रद्धांजली अर्पण केल्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना भेट देऊन ADN सोबत बोलताना समाधान व्यक्त केले. मोहम्मद बिन राशिद लाइब्रेरी जो दुबई में स्थापित हुई है और इसमें कम से कम 10 लाख किताब इस लाइब्रेरी में हैं और आज मुझे बहुत बड़ी खुशी है कि इस लाइब्रेरी में आकर यहाँ जो अपने भारत का जो संविधान है, जिस संविधान के शिल्पकार डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी है, उस संविधान का किताब भी इस लाइब्रेरी में रखा गया है. उसके साथ साथ बाबा साहब अम्बेडकर जी ने राइटिंग एंड स्पीचेज जो
किताब महाराष्ट्र सरकार ने प्रिंट किए हैं, उसकी सब कॉपीज़ भी यहाँ के जो हमारे अम्बेडकराइट एक्टिविस्ट है उन्होंने मतलब इस लाइब्रेरी में दिए हैं। ये हमारे लिए बहुत बड़ी गौरवशाली बात है। बाबा साहब अम्बेडकर जी एक बहुत बड़े ज्ञानी आदमी थे। बाबा साहब अम्बेडकर जी ने दलित मुक्ति का संघर्ष तो किया ही है, लेकिन बाबा साहब अम्बेडकर जी ने सारे देश को संविधान के माध्यम से जोड़ने का काम किया है। तुम्हीही एखादा व्यवसाय करताय तर मग एडियनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली बघताय? आता स्क्रोल मध्ये दिलेल्या नंबरवर लगेच संपर्क साधा। इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन। दिवाळी धमाका छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस, बीड बायपास रोड, सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर, हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर। आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका। किंमत फक्त 51 लाख पासून पुढे। विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे। वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम। जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद। खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488। सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत। अटी आणि शर्ती लागू। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। शहरात गुरुपर्व किंवा प्रकाश पर्व कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला गुरु नानक जयंती साजरी केली जात असताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना शुभेच्छा संदेश दिला। गुरु नानक जयंती आहे आणि 554वी जयंती आहे। खरं तर गुरु नानकांनी 554 वर्ष ज्यांचं जयंतीचं आहे, यांनी खऱ्या अर्थानं शीख धर्माची स्थापना एक लढाऊ लढण्यासाठी जे आपल्या या हिंदुस्थानवर चालून आलेले सैनिक होते, धर्मविरोधी होते, त्यांच्यावर एक लढाऊपणा ठेवण्यासाठी शीख धर्माची स्थापना केली। आणि नुसती स्थापना केली नाही तर धर्मपेठ हे आपण आठवणारे लुटा दिया परिवार, म्हणजे पूर्ण परिवार यांनी धर्मासाठी बलिदान केलेले असे गुरु नानकांची आज जयंती एक अभिमान आहे आपल्या सर्व भारतीयांना, शीख बांधवांना, सर्व शीख बांधव नव्हे तर सगळ्या हिंदुस्थानी लोकांना याचा अभिमान आहे। आणि आज या निमित्तानं शुभेच्छा तर सगळ्यांनाच आहे, देशवासियांना आहे, आपल्या संभाजीनगरवासियांना आहे। आणि मला असं वाटतं येणाऱ्या काळातसुद्धा अशाच पद्धतीनं गुरु नानकजींनी ज्या पद्धतीनं धर्म, या धर्मावर ज्या पद्धतीनं खंबीरपणे लढण्याचा आणि थांबण्याचा निर्णय त्यांनी घेतला, मला वाटतं तो आदर्श आजही सगळ्यांनी घेतला पाहिजे। राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे। या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, तर हिवाळ्यात पावसाचा अनुभव राज्यातील नागरिकांना येत आहे। कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ आणि आता अवकाळी पाऊस सुरू झाला आहे। अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे। शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। नाशिक जिल्ह्यात मालेगाव, मनमाड, चांदवड, नांदगावसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला। जिल्ह्यातील काही भागात गारपिटीमुळे काश्मीरसारखे चित्र दिसत होते। तुफान गारपिटीमुळे शेतात गारांचा खच पडलेला दिसत होता। गारपीट, वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागात कांदा पिकाचे नुकसान झाले आहे। यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। कांद्याच्या नुकसानीमुळे पुढील काही महिन्यातच कांद्याच्या दरात वाढ होणार आहे। पावसामुळे शेतकऱ्यांची कांदा, गहू पिकांसह रब्बीच्या इतर पिकांचे नुकसान झाले। वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहे। विजेचे खांब कोसळले, अनेक घरांची छप्पर उडून गेली। शेतात पाणीच पाणी।
पावसामुळे तुरी पिकाच्या उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे, तर इतर फळे आणि भाजीपाला पिकाचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात रविवारी अवकाळी पाऊस झाला. गारपीट आणि वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळला. सोमवारी पावसाचा जोर कायम होता. यामुळे हिवाळ्यात पावसाचा अनुभव राज्यातील नागरिकांना येत आहे. हिवाळी मोसमी वारे व चक्री वाऱ्यांच्या परिस्थिती निर्माण झाल्यामुळे राज्यात पाऊस पडत आहे. राज्यातील परभणी, औरंगाबाद, जळगाव, नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. राज्यात मंगळवारी पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. काल शहरात विजांसह पडलेल्या पावसात कथित कंत्राटी कामगार कोविड योद्ध्यांनी उपोषणस्थळी योद्ध्यांना सेवेत सामावून घ्यावे यासाठी भर पावसात आंदोलन सुरूच ठेवले. कोविड महामारीच्या दोन्ही लाटेत ज्यांच्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय व जिल्हा प्रशासनाला मोठी मदत झाली, त्यांना कोविड योद्धा म्हणून घाटी प्रशासनाने प्रमाणपत्रही दिले. अशा 98 कथित कंत्राटी कामगार कोविड योद्ध्यांना सेवेत सामावून घ्या, त्यानंतर उर्वरित जागांसाठी भरती करावी, अशी मागणी महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संलग्न आयटकच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील सुमारे महिनाभरापासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. रात्रीच्या मुसळधार पावसात मंडप, गादी, पांघरून हे सर्व भिजलेच, पण निर्धार कायम आमचाही आणि मुरदाड सरकारचाही, असे म्हणत यावेळी ॲडव्होकेट अभय टाकसाळ यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. गेल्या 27 दिवसांपासून महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संलग्न आयटकतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद येथे कोविड योद्ध्यांचं साखळी उपोषण सुरू आहे. या कोविड योद्ध्यांना सेवेत सामावून घ्या या रास्त मागणीसाठी हे उपोषण असताना गतिमान सरकार, वेगवान निर्णय असं एसटीवर छापणाऱ्या या सरकारला बोलायला वेळ देखील मिळालेला नाही. गेल्या 27 दिवसांपासून औरंगाबादचे जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चेला बोलवलेलं नाही, निवेदन घ्यायला बोलवलेलं नाही. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना देखील वेळ मिळाला नाही. काल रात्री मुसळधार पाऊस झाला आणि तुम्ही सगळं बघताय की इकडं पाणी साठलेलं आहे, गाद्या भिजल्या, पांघरून भिजले आणि रात्रभर आमचे हे कोविड योद्धे या ठिकाणी पावसात आहेत. आता देखील या भगिनी पावसामध्ये छत्री घेऊन उभ्या आहेत मंडपमध्ये. माझी आपणा सर्वांना कळकळीची विनंती आहे की कोविडच्या काळामध्ये आपले जे ज्येष्ठ, आपले जे रुग्ण कोविड म्हणून घाटीमध्ये ॲडमिट झाले होते, त्यांचे डायपर बदलले या महिलांनी, त्यांना प्यायला पाणी दिलं, त्यांना बरं केलं. जे मृत्युमुखी पडले त्यांचे अंत्यसंस्कार देखील केले. त्यांच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवल्या, थाळ्या वाजवल्या. एकीकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पाय धुतात आणि दुसरीकडे नरड्यावर पाय देतात. अशा सरकारला वटणीवर आणा. पाऊस चालू आहे तरी देखील त्यांचा निर्धार कायम आहे आणि या मुरदाड सरकारला देखील यांच्याशी चर्चा करावी वाटत नाही. हे सरकार तुम्ही निवडलं, हे सरकार खाली खेचा. या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, या कोविड योद्ध्यांबद्दल तुम्हाला जर सहानुभूती वाटत असेल तर आपल्या आमदार खासदारांना आवाहन करा. काय करतात आमदार आणि काय करतात खासदार? फक्त पगार घेतात का किंवा हिंदू मुस्लिमांची भांडणं लावतात का? हे देखील त्यांना विचारा. या कोविड योद्ध्यांना साथ द्या. वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट संबोधी अकादमी अध्यक्ष समाजभूषण भीमराव हत्ती अंबिरे यांच्या वतीने रविवारी कठीण चिवरदान कार्यक्रम पार पडला. यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील धम्मगुरूंची उपस्थिती होती. वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट संबोधी अकादमी अध्यक्ष समाजभूषण भीमराव हत्ती अंबिरे यांच्या वतीने रविवारी चिवरदान कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी थायलंड येथील वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्टचे अध्यक्ष डॉक्टर पोर्नचाई पावल धम्मो, बांगलादेश येथील वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट जॉईंटचे सेक्रेटरी जनरल अध्यक्ष डॉक्टर मिथिला चौधरी, थायलंड येथील डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन वॅटप्रा धम्मकायाचे डायरेक्टर फ्राकुसामुस सॅनिटवांग गुट्टीवासंगो, भदंत विशुद्धानंद बोधी महाथेरो, भदंत नागसेन थेरो, भदंत एस सत्यपाल, भिक्खू ज्ञानरक्षित, समाजभूषण भीमराव हत्ती अंबिरे यांच्यासह भदंतगण यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आंतरराष्ट्रीय पातळीचे धर्मगुरू यांचे शहरात पुष्पवर्षाने स्वागत करण्यात आले. बौद्ध लेणी परिसर येथे असलेल्या प्रज्ञाप्रसार धम्म संस्कार कुटीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्टचे केंद्रप्रमुख तथा संबोधी अकादमी महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष समाजभूषण भीमराव हत्ती अंबिरे यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. धम्मकाय फाउंडेशनचे आलेले अध्यक्ष आणि वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्टचे अध्यक्ष पूज्य भदंत डॉक्टर रोहितशाही पालव धम्मो यांची इच्छा होती, कारण धम्मकाय फाउंडेशनच्या वतीने यापूर्वी चैत्यभूमी मुंबई येथे आदरणीय उपासक भीमरावजी आंबेडकरांनी कठीण जीवनदानचा प्रोग्राम आयोजित केला होता. त्याच्यानंतर दीक्षाभूमी नागपूर येथे प्रोग्राम झाला आणि आता भारतातला तिसरा आणि आपल्या छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे कठीण जीवनदानचा प्रोग्राम होत आहे. पूज्य भदंत विशुद्धानंदजी महाथेरो हे बुद्धगयेला होते. या कार्यक्रमानिमित्त खास काल संध्याकाळच्या विमानाने आपल्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी मी त्यांची परवानगी पण घेतली होती. यावेळी उपस्थित सर्व भदंतगणाचे स्वागत उपस्थित उपासक उपासकांच्या वतीने करण्यात आले. तर बांगलादेश येथील वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट जॉईंटचे सेक्रेटरी जनरल अध्यक्ष डॉक्टर मिथिला चौधरी आणि समाजभूषण भीमराव हत्ती अंबिरे यांच्या वतीने कठीण चिवरदान कार्यक्रमाचे धम्म संयोजन करण्यात आले होते. यानंतर भदंत विशुद्धानंद बोधी महाथेरो यांनी सर्व उपस्थित धम्मगुरूंचे स्वागत करीत आभार मानले. 2000 मध्ये मी गेलो होतो. 2000 सालामध्ये तिथं धम्मचूला युनिव्हर्सिटीचं निमंत्रण होतं. तेव्हा यांची मी संस्था पाहून अतिशय भारावून गेलो. धम्मकाय फाउंडेशन इन बँकॉक 2000 2000 भिक्खू बँकॉकजवळ असलेल्या धम्मकाय फाउंडेशन विहारामध्ये राहतात. 2000 या अनंतर आणखी त्यांच्या ब्रँचेस खूप आहेत. तर त्या फाउंडेशन मध्ये बँकॉकला मी गेलो तर 2000 लोकांना भिक्खूंना राईट टाइम ब्रेकफास्ट. तर बांगलादेश येथील डॉक्टर मिथिला चौधरी यांनी भारतीय धम्म आचरणाबाबत समाधान व्यक्त केले. दान की जो प्रोग्राम है उसको पूरी की. उसके बाद हम लोग मिलके आनंद करके भोजन दान करेंगे और हम सभी इसको एंजॉय करेंगे. तो क्योंकि हम लोगों की ऑलरेडी बहुत बड़े पुण्य हम लोग कमा चुके हैं, तो मैं ये आप लोगों से विनती है कि जैसे कि बुद्ध के आशीर्वाद से हो सके हम हर साल इस तरह से प्रोग्राम करते जाएंगे. ये हमारी एक इच्छा है. थायलंड येथील वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्टचे अध्यक्ष डॉक्टर पोर्ण्याचाई पावल धम्मो यांनी उपस्थित भदंतगण आणि उपासकांना धम्मदेसना दिली. तो कठीण चिवरदानाचा हा कार्यक्रम जो आहे हा अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि अतिशय सिरियस आहे. त्याचं कारण एक आहे, कारण ही सगळी परंपरा जी आहे आपल्याला तथागत भगवान बुद्धांकडून आलेली आहे आणि तथागत भगवान बुद्धांच्या आदेशानुसार आपण हा कठीण चिवरदानाचा कार्यक्रम करत असतो. त्यामुळं हा अतिशय गंभीर स्वरूपाचा आणि अतिशय महत्त्वपूर्ण कार्यक्रम बौद्ध समाजामध्ये आपण करतो आहोत. Is we call Kaladana. Kaladana means the dana, the Sankadana that can do only 1 month in 1 year, not every day, only after Buddhist day until full moon day of the 12 lunar month. So in India, I think today is the last day of the Dinar ceremony. आजच्या या दिवशी आता हा शेवटचा दिवस आहे वर्षावासाचा आणि त्या निमित्तानं आपण हा कठीण चिवरदानाचा कार्यक्रम केलेला आहे. याच्यामध्ये हा कार्यक्रम जो आहे हा वर्षावासानंतर 1 महिना पूर्ण चालू असतो आणि त्या कालावधीमध्ये आपण सर्व जणांनी दान पारमिता जी आहे किंवा दान देण्याचा कार्यक्रम जो आहे तो फार उत्कृष्ट पद्धतीने केला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे. Today Katina is people is Sankadana, so everyone will get a good result of the body making today to be a good health, long life, prosperity and successful. आजच्या या कठीण चिवरदानाच्या दिवशी आणि संघदानाच्या दिवशी
आपण सर्वांनी जे पुण्यकर्म केलेलं आहे त्याबद्दल आपणा सर्वांना सुख शांती आणि चांगला सद्गती लाभो अशी अपेक्षा. पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. मराठा आंदोलनादरम्यान झालेल्या दंगली प्रकरणी विविध नेत्यांचे विविध मतांतरे या विषयावर पुन्हा चर्चा. भर हिवाळ्यात पावसाची हजेरी, गुलाबी थंडीची हजेरी, शहर गारठले. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांच्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.